Meditation on Twin Hearts prepares you for the higher level of meditation. हाय, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मास्टर चॉक ऑफ सुईंच्या याच कोटविषयी बोलणार आहोत. पण सर्वात आधी आपण पाहूया की हायर लेवल ऑफ मेडिटेशन म्हणजे काय आहे आणि यामध्ये नक्की काय होतं. मेडिटेशनच्या हायर लेवल्समध्ये चक्र ॲक्टिवेट करून कुंडलिनी एनर्जी बेसिक चक्रातून सहस्रार चक्रापर्यंत नेली जाते. ही क्रिया प्रत्येक साधनेमध्ये, प्रत्येक स्पिरिच्युअल स्कूलमध्ये वेगवेगळ्या टेक्निकद्वारा किंवा वेगवेगळ्या मेडिटेशनद्वारा केली जाते. आता यामध्ये नक्की काय होतं तर चक्र ॲक्टिवेट केले जातात. खरं तर चक्र हे मुळात ॲक्टिवेटच असतात, पण जेव्हा ॲक्टिवेट केले जातात असं संबोधलं जातं किंवा असं म्हटलं जातं तेव्हा चक्राची साईज आणि गती वाढवली जाते, इन्क्रीज केली जाते आणि म्हणून त्याला चक्र ॲक्टिवेट केले जातात असं बरेच जण म्हणतात. आता हे चक्र ॲक्टिवेट केले जातात आणि यांची गती वाढवली जाते किंवा यांची साईज वाढवली जाते तेव्हा या दरम्यान आपल्या चक्रामध्ये असलेल्या एनर्जीज, क्वालिटीज किंवा त्यामध्ये असलेले सीड्स किंवा आपण संस्कार आज म्हणू शकतो हे सुद्धा ग्रो व्हायला लागतात. आता या एनर्जीजमध्ये दोन्ही प्रकारच्या एनर्जीज असतात, म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी पण, निगेटिव्ह एनर्जी पण, गुड क्वालिटी पण, निगेटिव्ह क्वालिटी पण. ह्या सगळ्या क्वालिटीज, सगळ्या एनर्जीज, सगळ्या सीड्स ग्रो व्हायला लागतात आणि म्हणून कोणतंही हायर मेडिटेशन हे गुरुच्या सानिध्यात, गुरुच्या मार्गदर्शनाखाली किंवा एका अधिकारी किंवा अनुभवी व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली करायला हवं हे बऱ्याच ठिकाणी बरीच लोक तुम्हाला सांगताना आढळून येतात. मेडिटेशन ऑन ट्विन हार्ट्समध्ये काय होतं तर आपलं क्लेन्झिंग होतं, म्हणजे आपल्या ऑरामधील, चक्रामधील ज्या काही डिसीज डर्टी एनर्जी आहेत त्या क्लीन केल्या जातात. जे काही निगेटिव्ह थॉट्स आणि इमोशन्स आहेत ते पॉझिटिव्ह थॉट्स आणि इमोशन्समध्ये ट्रान्सफॉर्म होतात आणि या सगळ्यामध्ये आपला ऑरा प्युरिफाय व्हायला खूप मदत होते. आणि म्हणून मेडिटेशन ऑन ट्विन हार्ट्स रेग्युलर केल्यामुळे तुम्ही करत असलेल्या हायर मेडिटेशनचे बेनिफिट्स तुम्ही जास्तीत जास्त घेऊ शकतात. आणि म्हणून मास्टर चॉक ऑफ सुई सांगतात की मेडिटेशन ऑन ट्विन हार्ट्स प्रिपेअर्स यू फॉर द हायर लेवल ऑफ मेडिटेशन. सो फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर ही इन्फॉर्मेशन तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्सपर्यंत पोहोचवायला विसरू नका. थँक्यू.